कोर्टाने कातरले ईडीचे कान। भूषण गवई महाराष्ट्राचे भूमिपुत्र, सरन्यायाधीश झाले आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली राज्यघटना तरतरीत झाली, झळाळून उठली। राज्यघटनेने उसासे सोडले। गेली 10 वर्षे राज्यघटनेचा दम कोंडला होता, अवजड बोजा डोक्यावर पडला होता। ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग कोणी सोम्या गोम्याचे ऐकून सामान्य लोक तसेच विरोधी राजकारण्यांना त्रास देताना नाहक जेलमध्ये टाकत होते। कोकणात सदानंद कदम यांना ठाकरेंची सभा घेतली म्हणून ईडीने तुरुंगात टाकले। त्या पाठीमागे रामदास कदम यांचा मोठा हात होता। कल्याण डोंबिवलीत पाटणकर रश्मी ठाकरेंचे भाऊ म्हणून ईडीने शिकार बनविले। अनिल देशमुख, संजय राऊत ईडीचा पाहुणचार झोडून आले। निवडणूक आयोग तर एवढे ऍक्टिव्ह झाले, मतदारांची नावे वगळून भलत्यांचेच मतदान घडून आणले। त्याची प्रकरणे सुप्रीम कोर्टात गेली आहेत। हा सर्व प्रताप राज्यघटना विरोधी, संविधान व सार्वभौमत्वास फासावर लटकविणारा होय। राज्यघटना बनविली तेव्हा सर्वांना मर्यादा आखून दिल्या आहेत, कोणासही बेफाम सोडलेले नाही। राज्यपाल, राष्ट्रपतींनाही मर्यादा आहेत। ईडीच्या हत्यारापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात पक्षांतरे घडविली गेली। ईडीने केलेले सर्व सावज भाजपात घुसले। शिकाऱ्याच्या कळपात आल्याने भूषण गवई यांना याचा सर्व इतिहास भूगोल ज्ञात होता। विरोधकांनी खूप प्रयत्न करूनही सत्तेत घुसलेल्या सावजांना ईडी, सीबीआय, पोलीस यांची सुरक्षा कवच मिळत होते, त्यामुळे त्यांना निवांत झोपा लागायच्या। भूषण गवई यांनी पहिला असूड राणे यांच्यावर ओढला आणि पक्षांतराचा मागमूस लागला। ईडीला मर्यादांची जाणीव करून देत रात्री अपरात्री कोणाच्याही घरात घुसण्याची, तस्ती घेण्याची गरज नसल्याचे बजावले। रवींद्र वायकर, अर्जुन खोतकर माध्यमांसमोर रडले आणि कॉलंटी ठोकली। राजन साळवी, घाडी, नीलम गोरे, मनीषा कायंदे यांना साक्षात्कार नंतर झाला। जगाने याची नोंद घेतली। भूषण गवई यांचा हे सर्व आकलनाबाहेरचे होते। हिंदुस्थानी राज्यघटनेत अमर्याद अधिकार कोणालाही नाही, तेव्हा ईडीचे कान कातरून मर्यादांची जाणीव करून दिली। पर्यायाने बेफाम सुटलेल्या सरकारलाच ही चपराक म्हटली पाहिजे। मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।